जगातील सर्वाधिक वेगवान माणूस कोण असा प्रश्न आपल्याला पडला तर आपसूक आपण उसेन बोल्ट असं म्हणतो. पण सर्वाधिक वेगवान भारतीय कोण हे विचारल्यावर मात्र आपल्याला कदाचित माहिती नसतं. त्याला कारण आहे तसंच आहे. म्हणजे बघा, आपल्या मनात हाच विचार असतो की धावणं, त्यातही वेगवान धावणं म्हटलं की आफ्रिका खंडातील लोकांचं वर्चस्व असणार किंवा अमेरिका अथवा अन्य देश. त्यातही उसेन बोल्ट, असाफा पॉवेल, टायसन गेल, योहान ब्लेक हीच मोजकी नावं आपल्याला परिचित असतात. नेमकी हीच बाब पंजाबमधील एका युवा खेळाडूला त्रासदायक ठरायची. ती कशी? तर 100 मीटर अपने बस की बात नाही असं म्हणून लोक त्याला हिणवायचे. जणू भारतीय खेळाडूने 100 मीटर हा इव्हेंट निवडून त्यात करिअर करायचे स्वप्न बघणे म्हणजे हवेत गोळीबार करण्यासारखी स्थिती असं कायम बिंबवलं जायचं. असं असताना पंजाबच्या गुरिद्दरवीर सिंगने या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त खेळावर लक्ष देत प्रचंड मेहनतीच्या जोरावर एक नवीन रेकॉर्ड केलाय. तो रेकॉर्ड आहे सर्वात वेगवान भारतीय बनण्याचा. 10.09 सेकंदात त्याने हा रेकॉर्ड बनवून भारतीय देखील 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आव्हान देऊ शकतात हेच दाखवून दिलंय. पण हा रेकॉर्ड सहजासहजी सेट झालेला नाही. त्यासाठी बऱ्याच वर्षांचे प्रयत्न आहेत. गुरिद्दरवीर सिंगचा सर्वात वेगवान भारतीय बनण्याचा प्रवास आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सई पवार आणि तुम्ही पाहत आहात शिरस्ता. नुकतीच झारखंडच्या रांचीत भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या सिनियर फेडरेशन चषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेनं भारताला एक नवं स्वप्न दिलं असंच म्हणता येईल. ते स्वप्न म्हणजे 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय देखील मातब्बर खेळाडूंना आव्हान देऊ शकतात. हे स्वप्न ज्याने दाखवलं तो आहे पंजाबचा 25 वर्षीय गुरिद्दरवीर सिंग. आधी सांगितल्याप्रमाणे त्याने ही शर्यत 10.09 सेकंदात पूर्ण केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे तो भारतातील सर्वात वेगवान धावपटू तर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान धावपटू ठरलाय. जपानचा खेळाडू फुकुतो कोमुरो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची वेळ 10.08 सेकंदाची आहे. ही झाली स्पर्धेच्या बाबतीत असलेली माहिती. आता आपण गुरिद्दरवीर विषयी त्याच्या प्रवासाविषयी माहिती पाहू. पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात गुरिद्दरवीरचा जन्म झालाय. त्याचे वडील पंजाब पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येत त्याने मेहनत आणि सातत्याच्या जोरावर हा रेकॉर्ड केला. 6वीत असताना त्याने 100 मीटर हा प्रकार निवडून प्रॅक्टिस सुरू केली. लहानपणी उसेन बोल्टच्या किस्स्यांनी प्रभावित होऊन आपणही तसंच काहीतरी करावं असं त्याला वाटायचं. पुढे त्याने केवळ स्वतःचीच नाही तर इथल्या व्यवस्थेची देखील मोठा संघर्ष केला. लोक म्हणायचे भारतीयांचे जीन्स कमकुवत आहे, 100 मीटरसाठी आपण बनलोच नाही. सततचे हे टोमणे ऐकून गुरिद्दरवीर सिंग मात्र कसलाच विचलित झाला नाही. उलट जे असं म्हणत होते त्यांना खोटं ठरवायचं या विचारानं त्याने प्रॅक्टिसवर फोकस केला. त्याच्या या मेहनतीला घरातूनच मोठा सपोर्ट मिळाला. वडील कमलजीत सिंग आणि आई रुपिंदर कौर यांनी त्याला लागणाऱ्या प्रत्येक बाबींची पूर्तता केली. प्रॅक्टिसबद्दल तो इतका सजग होता की कोविड काळात देखील त्याने खंड पडू दिला नाही. त्याचे कोच सरबजीत सिंग यांच्यासोबत तो स्थानिक उद्यानांमध्ये पळायचा. तिथल्या खडबडीत रस्त्यांवर धावायचा आणि रनिंग ड्रिल पूर्ण करूनच माघारी परतायचा. मागच्या काही दिवसातील त्याचं डेली रुटीन पाहिलं तर त्याने 6 महिने स्मार्टफोन वापरलेला नाही. सतत तो स्वतःला 10.10चं टार्गेट सांगायचा. रांचीत झालेल्या स्पर्धेत देखील त्याने एका कागदावरती 10.10 सेकंदचं टार्गेट लिहिलं, ते पोटावर चिटकवलं आणि मैदानात उतरलं. आपण नेमकं काय करायला इथं आलोय हे विसरू नये म्हणून त्याने हे टार्गेट लिहून ठेवायचं तो सांगतो. स्पर्धा जेव्हा संपली तेव्हा त्याला टार्गेट अचीव केल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्याने मैदानात जल्लोष केला. त्याने त्याच्या सहकारी आणि मित्र असलेल्या ओडिशाच्या अनिमेश कुंजुजाचा रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड सेट केलाय. त्याच्या या कामगिरीनं त्याने आगामी कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्ससाठी त्याचं स्थान निश्चित केलं. त्याचे कोच जेम्स हिलियर यांनी त्यांच्याकडून बरीच प्रॅक्टिस करून घेतली. यामुळे भारत गेल्या अनेक वर्षांपासून 10.10 या टार्गेटची आस लावून होता, ते टार्गेट पूर्ण झालं. त्याच्या या यशानंतर लगेचच भारताचा उसेन बोल्ट अशी तुलना सुरू झाली आहे. मात्र ॲथलेटिकमध्ये भारताला यशाला अजून बरीच गवसणी घालायची आहे. गुरिद्दरवीर सिंग सारख्या नव्या दमाच्या खेळाडूंपुढे येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात भारताला ऑलिम्पिक पदापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही हीच अपेक्षा. गुरिद्दरवीरच्या या कामगिरीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करा.